आता आणखीन काय सांगितलं, काय आजार म्हणले तर सांगा तुम्ही. डायबिटीजसाठी पैसा जवळ आला, हातात आणि घरात पैसा असला ना, आजार पण सुरू होईल, साखर वाढून जाईल. पैसा संपला तरी पण साखर कमी होत नाही. उचल पाचल केली, मग उचलून पाचलून 10-5 हजार खर्च झाले, मग नीट होईल. हातात पैसे आले की त्याचे टिले झालं बरोबरीनं, पुन्हा पैसे हातात आले की झालं सुरू. आणखी अनुभव घ्या. एक परिवारामध्ये 5-6 माणसांचा परिवार होता, 5 भाऊ, आणि त्याच्यातले मात्र 7 जण सरकारी नोकरीला. एक गाडी नाही, कोण्या गाडीला हात द्यायचा आणि मग जायचं. आणि पगार मात्र 1 लाखाच्या पुढंच काही कायला पगार होता. घर नाही, प्लॉट नाही, गाडी नाही. एक दिवस आमच्याकडे आले आणि म्हणले, महाराज नेमकं काय असं, नेमकं आम्ही 7 माणसं सरकारी नोकरीला, पण गाडी एकाकडं नाही, परिवार एकत्रच, प्लॉट नाही, गाडी नाही, घर नाही, पण सरकारी नोकरीला. 1-1.5 लाखाच्या पुढं पगार आणि 4 जणांना डायबिटीज आजार. म्हणलं पैसा आल्यानंतरच हे घडतं. ते त्यांना 2-4 दिवस स्वामी मी पाहायला सांगितलं, ते म्हणलं काही कळा ना, पण एक सांगितलं, म्हणलं आता एक काम करा, सत्य घटना आहे व्यासपीठावरती, खोटं नाही सांगणार. त्यांना ते मशीन राहतं ना, ते चेक करायचं, ते इडं लावलं का ते असं दाबायचं आणि पाहायचं साखर वाढली. अरे आम्हाला केलं होतं ते. साध्यातून निघालं त्या टायमाला डॉक्टर साहेब भेटायला आली, इडं लावलं जडाला आणि ती असं दाबलं, ते म्हणले एवढी साखर वाढली. म्हणलं दादा साखरेचा दानाही आवडत नाही, ही आली उडून. पण तेव्हा काही बियलो नाही आम्ही. ते साखरेचं चिंतन करत राहिलं असतं तर नेमकं मग आम्हाला होऊन गेली, पण त्याची चिंताच नाही केली. एका डॉक्टरकडे गेलो, ते म्हणलं तुम्हाला 4 पॉईंट रक्त आहे म्हणून मात्र हे हातापायाला सूज आली. त्याने बरोबर सांगितलं. यानं सांगितलं साखर वाढली म्हणून जी सूज आली, साखर वाढली म्हणून सूज आली, पण ती चिंता नाही केली आपण. मग त्यांना ते मशीन घ्यायला सांगितलं. आणि मशीन जेव्हा तुम्ही पगाराला जाणार ना, पगार घ्यायला, त्या टायमाला चेक करून जायचं. आणि पगार घ्यायला गेले, सगळे कागद झाले तुमचे, आता पगार हातात घ्यायचा, दटमुटीच फोन कानाला लावायचा, बाहेर यायचं, कॉल करायचे, कायच काय तब्येत, आला ना काटा मारू. पैसे हातात घेतले, 2 गोदाड्या महाराज आले. आली काय गाडी, आली इकडे नाही का, वरती गेली वाटते. जाऊ दे. तर म्हणून तर 2 गोदाड्या घेतल्या, आलं ना घरी, दिली साखर. पण आम्ही त्याच्यात विधी मार्ग पण सांगितला. असं करता 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 त्यांच्या 4 जणांचा डायबिटीज गेलाच गेला, पण पैसा पण थांबायला लागला. ते म्हणले महाराज मशीन तर मशीनही झालं, डायबिटीजचा आजारही गेला. म्हणून अशा पद्धतीनं मात्र फक्त अनुभव घ्या. या अनुभवातून मात्र तुम्हाला कळलं का नेमकं केव्हा तकलीफ होती, केव्हा त्रास होतो असं. आता आणखीन तर त्याच्यासाठी मात्र डायबिटीजसाठी प्रसाद आहे, हरभऱ्याची डाळीची पिठाची भाकर. 21 किंवा 31 दिवस मात्र मोहरीच्या तेलामध्ये कोणत्या कोणत्या भाज्या खायच्या ते आपण. एक ते 14 वर्षापर्यंत भाविकांना जे मार्गदर्शन दिलं त्याच्या त्या चिठ्ठ्या म्हणून घेतल्या. आणि आपले पोपट भाऊ नाही का, पोपट भाऊचे वडील शिक्षक होते, त्यांनी मात्र पूर्ण माहितीपत्रक नंतर जवळजवळ 376-77 माहितीपत्रक बनवले. सगळ्या आजाराबद्दल
सगळं विधी मार्ग बदल पत्रक त्यांच्या वडिलांचे खूप मोठे परिश्रम आहे. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. म्हणजे त्यांनीच पूर्ण माहिती पत्रक बनवून दिले. तर अशा पद्धतीनं मात्र म्हणून हरभऱ्याच्या डाळीची म्हणजे डाळीच्या पिठाची भाकर. आता तुम्ही म्हणून मग डाळीच्या पिठाची भाकर म्हणजे डाळीचंच पीठ आणलं लागेल काय? डाळीचं पीठ ते डाळीचं पीठ नसतं. डाळीच्या पिठामध्ये त्याला मॅचिंग होईना असं मिक्स असं. पूर्ण ओरिजिनल डाळीचं पीठ म्हणलं भांडवल उचलून जाईल ना, गव्हाचं काही मकाचं. म्हणून त्याच्यामध्ये त्या हरभरे विधी करून दिले. हरभरे विधी करून दिले का तेच दळून आणायचे. हरभरे हरभरे दळून आणायचे. मग तुम्ही म्हणून मग पोळी काळी येईल. काळी येऊ नये तर कशी येऊ. फक्त स्वतंत्र हरभरे दळून आणायचे आणि त्याचीच भाकर करायची. आणि मोहरीच्या तेलामध्ये कोणत्या कोणत्या भाज्या, ते डायबिटीजचं पत्रक आहे आपल्याकडं, ते पत्रक देऊ. फक्त प्रसादाची वस्तू हरभरे, मेथी आणि बडूशेप, हिरवी बडूशेप ते आणलं की त्याचं काही प्रसाद विधी ते सगळे माहीत. 21 किंवा 31 दिवस असा प्रसाद घेतला. कुठल्याही प्रकारचे कसेही बी डायबिटीज असू द्या तर जाते. या पद्धतीनं आता